नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो आपल्याच एका वाचक मित्राने आपल्याला पाठवलेला आहे आणि तो मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव सतीश शिंदे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खराखुरा प्रसंग सांगणार आहे. या घटनेला घडून साधारणतः 10-12 वर्ष झाली असतील. माझं गाव मिरज. मी माझ्या कुटुंबासहित मिरजमध्येच राहत होतो. माझ्या घरामध्ये आई, बाबा, मी आणि माझी बायको सारिका असे आम्ही 4 जणच राहत होतो. त्यावेळी माझं लग्न होऊन साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्ष झालेलं असेल. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की मिरजपासून कर्नाटकची बाउंड्री एकदम जवळच आहे आणि माझ्या बायकोचं माहेर पण कर्नाटकमधलंच. मिरजपासून साधारणतः एक 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर कागवाड नावाचं एक गाव आहे. ती माझी सासरवाडी. आता जवळचीच सासरवाडी असल्यामुळं आपसुकच आमचं बऱ्याचदा तिकडे येणं जाणं असायचं. आता त्यावेळी माझ्या बायकोच्या चुलत भावाचं लग्न होतं. लग्नाची वेळ होती संध्याकाळची 6 वाजताची. माझी बायको सारिका 3-4 दिवस आधीच लग्नासाठी गेलेली होती. मी मात्र लग्नाच्या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडलो. दिवसभर लग्नातले सगळे विधी मी अटेंड केले. संध्याकाळचं 6चं लग्न पार पाडल्यानंतर मी पुन्हा रात्री 8 वाजता घरी येण्यासाठी निघालो. पण मी बाईकवरून आल्यामुळे मला माझे सासू सासरे आणि सारिका पण सारखं म्हणत होती की आजची रात्र इथंच राहा, उद्या सकाळी जा, अंधार खूपच पडलेला आहे. पण मी त्यांना म्हणालो, हा रोजचाच माझ्या हाताखालचा रस्ता आहे, मी जाईन, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी मला बराच अडवायचा प्रयत्न केला, पण मी मात्र ऐकायला तयार नव्हतो. आणि शेवटी 8 वाजता मी लग्नामध्ये सगळ्यांचा निरोप घेऊन माझ्या बाईकवरून घराकडे यायला निघालो. जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत थोडंसं बरं वाटायचं. पण जसं मी गावातून बाहेर पडलो तसं मात्र आजूबाजूचा काळा अंधार खूपच भयान वाटायला लागला. आणि त्यातच आजूबाजूला असणाऱ्या ऊसांच्या शेतामुळं त्या वातावरणातली भयानकता अजूनच वाढायला लागली. आणि त्यावेळचे रस्ते आत्ताच्या रस्त्यांसारखे एवढे मोठे आणि प्रशस्त नव्हते, छोटेच रस्ते. नुकताच पावसाळा झालेला असल्यामुळे रस्त्याची बरीचशी दुरावस्था झालेली होती. त्यामुळं मला रस्त्यावरचे खड्डे चुकवतच तो रस्ता कापावा लागणार होता. जवळजवळ 15-20 मिनिटाचं अंतर कापून पुढे गेल्यानंतर वातावरणातली थंडी बऱ्याच प्रमाणात वाढायला लागली. तरी पण मी अंग चोरून तसाच गाडी चालवत होतो. रस्त्यावर माझी 2 व्हीलर सोडली तर कुणाचीसुद्धा गाडी दिसत नव्हती. फक्त उगारच्या साखर कारखान्यावर जाणारा एखादा दुसरा ऊसाचा ट्रॅक्टर दिसायचा. नाहीतर मी एकटा भूतासारखा त्या रस्त्याने चाललेलो होतो. आणि थोडं पुढे गेल्यानंतर मला त्या अंधाऱ्या रस्त्यावर एकट्याला थोडीशी भीती वाटायला लागली. पण ती भीती भूतांची नव्हती, मला त्यावेळी चोरांची भीती वाटायला लागली. जर कुणी मला रात्रीचं अडवलं आणि मला लुटायचा प्रयत्न केला तर काय करायचं याचीच मला भीती वाटत होती. म्हणून मी माझ्या गाडीचा स्पीड थोडासा वाढवला आणि जवळजवळ निम्मा अर्धा अंतर मी पुढे गेलेलो असेल. त्यावेळी माझ्यासमोर एक मोठं वळण आलं. मी ते मोठं वळण घेऊन पुढे गेलो तसं मला लाईटच्या प्रकाशझोतामध्ये पुढे लांबवर एक विचित्र वस्तू दिसली. तसं मी गाडीचा स्पीड लगेच कमी केला आणि मी गाडीचा स्पीड कमी करून त्या वस्तूकडे गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशझोत टाकून ती वस्तू काय आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. ती वस्तू एकदम पांढरी शुभ्र होती आणि रस्त्याच्या एकदम मधोमध होती. क्षणभर मला वाटलं की एखादा चोर वगैरे तिथे थांबलेला नसेल ना, म्हणून मी गाडी आता तिथंच जागेवर थांबवली. त्यातच मला चष्मा लागलेला असल्यामुळं मला ती वस्तू काही स्पष्ट दिसत नव्हती. फक्त मला तिथं पांढरं काहीतरी आहे आणि ते रस्त्याच्या बरोबर मधोमध आहे एवढंच जाणवत होतं. आता मी तसाच गाडीवर उभं राहून अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मला असं जाणवायला लागलं की ती पांढरी वस्तू हळूहळू त्या रस्त्याने माझ्याकडे सरकायला लागलेली आहे. तसं मात्र मला आता चांगलीच भीती वाटायला लागली. मला वाटायला लागलं की तो चोर आता माझ्या जवळ येईल आणि मला लुटेल. म्हणून मी आता माझी गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करायला लागलो. पण अचानक माझ्या गाडीला पण काय झालं काय माहिती, माझी गाडी स्टार्टच होईना. मी जोरजोराने सर्व शक्तीनिशी गाडीला किक मारत होतो, पण गाडी मात्र चालू व्हायचं नावच घेत नव्हती. तसं मात्र माझ्या सर्वांगाला कापरं भरलं आणि अचानक वाटलेल्या भीतीमुळे माझे दात एकमेकांवर आदळायला लागले. एका मनानं वाटत होतं की इथंच गाडी लावून जोराने रस्त्याच्या विरुद्ध बाजूने पळून जावं. पण मी जर पळून गेलो
तर त्या चोराला माझी गाडी आयतीच सापडणार होती. म्हणून मी तो पण विचार मनातून काढला. मनामध्ये थोडंसं धाडस बांधलं आणि मी आता त्या गोष्टीचा नीट अंदाज घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. पण जशी ती वस्तू आता माझ्या नजरेच्या चांगल्याच दृष्टिक्षेपामध्ये आली, त्यावेळी मला कळलं की त्या ठिकाणी कोणताही माणूस नाही. कारण आपल्या जेमतेम माणसाच्या उंचीपेक्षा त्या वस्तूची उंची खूपच जास्त होती. साधारणतः 8-9 फुटाची ती आकृती होती. एकदम पांढरी शुभ्र, जसं की त्याला स्वतःचा प्रकाश असावा. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर मला जे दिसलं ते खूपच भयानक होतं आणि ते बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. कारण मित्रांनो, ती आकृती दुसरं तिसरं काही नसून एका माणसाची आकृती होती. पण एक माणूस एवढा उंच कसा असू शकेल? माझं शरीर भीतीनं गोठून गेलं आणि मी संमोहित झाल्यासारखा त्या आकृतीकडे बघायला लागलो. ती आकृती एकसारखी चालत माझ्या जवळजवळ येतच होती. तो एक 8-9 फुटाचा माणूस होता. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. त्याचं पूर्ण शरीर पांढरं शुभ्र होतं, जसं की ते चमकत असावं. अचानक मनात भुताटकीचे विचार यायला लागले. पण दुसरं मन मात्र अशा विचारांना थारा द्यायला अजिबात तयार नव्हतं. ते मन म्हणायचं की असेल पण एखादा माणूस एवढा उंच, जगामध्ये अशक्य असं काहीच नाही ना. पण ठीक आहे, त्या माणसाची 8-9 फूट उंची असेल पण त्याच्या अंगातून जो प्रकाश बाहेर पडत होता ते काय होतं? एखाद्या सामान्य माणसाच्या शरीरातून एवढं तेज बाहेर पडणं हे शक्यच नव्हतं. त्यावेळी मला खात्री पटली की हे काहीतरी असाधारण आहे, जे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तो माणूस आता माझ्या चांगल्याच जवळ यायला लागला होता आणि आता माझ्या मनातली भीती क्षणाक्षणाला वाढायला लागलेली होती. माझ्या शरीरावरचा ताबा सुटत चाललेला होता आणि भीतीनं मला पूर्णपणे घेरलं. मी पूर्णतः गर्भगळीत झालो आणि मटकन खाली गुडघ्यावर बसलो. कारण मला त्या दिवशी कळलं होतं की माझा ज्या गोष्टीची सामना झालेला आहे ती काही साधीसुधी गोष्ट नव्हती. ती एक असाधारण शक्ती होती. आणि त्यावेळी मला वाटायला लागलं की माझं काही खरं नाही, मी आता यातून जिवंत बाहेर पडू शकत नाही. पण आलेल्या परिस्थितीपुढे मी काही करू पण शकत नव्हतो. शेवटी मी तसाच खाली बसलो आणि माझे डोळे मी माझ्या हातांनी घट्ट झाकून घेतले आणि मी मनातल्या मनात बाळूमामाचा धावा करायला लागलो. मी आणि माझ्या घरातले सगळेच आम्ही बाळूमामाचे खूपच मोठे भक्त. मी मनातल्या मनात मोठ्याने बाळूमामाचा जाप करायला लागलो आणि त्यांना म्हणालो की मला या संकटातून वाचवा. आणि अचानक माझ्या आजूबाजूचं वातावरण पूर्णपणे शांत झालं. मला नेमकं माझ्या आजूबाजूला काय चाललंय तेच कळत नव्हतं. डोळे उघडून आजूबाजूला बघायची सुद्धा भीती वाटत होती. पण आजूबाजूची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी शेवटी डोळे उघडलेच आणि माझ्या आजूबाजूला बघितलं, तर माझ्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. तो मगाशी दिसलेला उंच पांढरा माणूस पण कुठंतरी गायब झालेला होता. तो नेमका त्या ऊसाच्या शेतामध्ये गेला की हवेत विरला हे मला माहितीच नाही, पण तो माझ्या आजूबाजूला नव्हता हे मात्र तितकंच खरं होतं. मी आता पटकन माझ्या मोटरसायकलवर बसलो आणि एकच किक मारली. तसं एका किकमध्येच माझी मोटरसायकल पण लगेच चालू झाली. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं की मगाशी चालू न होणारी मोटरसायकल आत्ता कशी लगेच चालू झाली. पण माझ्या लगेच लक्षात आलं की हा सगळा बाळूमामाचाच चमत्कार आणि मी भरधा वेगाने पुन्हा तिथून बाहेर पडलो. आता मात्र मी गाडी खूपच वेगाने चालवत होतो आणि मनातून मी बाळूमामाच्या नावाचा अखंड जप चालू ठेवलेला होता. आणि जवळजवळ अर्ध्याच तासात मी माझ्या घरी जाऊन पोचलो. मगाशी माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगामुळे मी चांगलाच घाबरलो होतो. किती जरी लपवायचं म्हणलं तर माझ्या चेहऱ्यावरची भीती अजिबात लपत नव्हती. मी घरात गेल्या गेल्या आई आणि बाबांनी माझ्या चेहऱ्यावरची भीती लगेचच ओळखली आणि ते माझी विचारपूस करायला लागले. तसं मी त्यांना माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यानंतर बाबा मला सांगायला लागले की खरंच त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी एक पिशाच्च फिरत असतं आणि आज पण तुझ्या आडवं तेच आलेलं होतं. पण तुझं नशीब चांगलं की तू बाळूमामाचा धावा केलास आणि त्यांच्यामुळेच तुझा जीव वाचला. त्यानंतर मी मनातून पुन्हा एकदा बाळूमामाचे आभार मानले. पण त्या दिवसानंतर मात्र रात्रीच्या वेळी मी त्या रस्त्यानं कधीच प्रवास केला नाही. कारण त्या दिवशी घडलेला तो प्रसंग आज पण माझ्या मनात अगदी कालच घडून गेल्यासारखा ताजा आहे.